जय एकविरा सर्वांना शुभ सकाळ। आता आपला 4थ्या दिवसाची सुरुवात झाली। आता फ्रेश वगैरे होऊन झालोय, आम्ही सर्व फ्रेश वगैरे झालोय मस्त इकडे। आता आम्ही चाय प्यायला जाऊ निघालो, आम्ही आता चाय पियाला आणि आता इकडनं आम्ही निघणार आणि आमचा हा हॉल्ट होता मंदिर आणि आता आम्ही तिथं चाय पितो, जरा नाश्ता वगैरे करतो। आंघोळ करताना थंड पाणी तर तरी पण केलं, कारण फ्रेश आंघोळ केल्यावर जी फ्रेशनेस येते ती वेगळीच येते, म्हणून आता आम्ही आता इथं चाय वगैरे पितो। काय बोलतो भाऊ? एक नंबर चाय घे आपल्याला, चाय घे ना। जीवनाचा आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या। हा 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 आम्ही आमच्या पालखीत चाय पियाचा एन्जॉय करतो, तुम्ही ब्लॉग बघून तुमचा एन्जॉय करा। पंढरपुरी चाय एकच बिस्किट बस झालं, चाय पिऊया। हा आमचा टेम्पो डीजे वगैरे आणि तिथं मस्त की आतमध्ये बॅगा वगैरे ठेवल्यात, आम्ही बॅगा ठेवायला झाले। पब्लिक आपली ओ एक्स हायला फेमस आहे काल्या। ए भाऊ झाले आंघोळ? काय बोलतो मित्रा? काय बोलतो? स्वतः चाय पितो आणि आम्हाला बोलतो काय बोलतो? तू चहा पिऊन झाला भाई? भाई नाही पिलो भाई, सोमडीत कोंबडी तू एकटा जातो ये ना यार। आपली इथं पालखी आहे, आरती होईल थोड्या वेळात। पब्लिक रेडी चला जरा मंदिरात पाय पडून येऊया सकाळ सकाळ आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू। बघा मंदिर, तर आम्ही आता घाट चढतोय आणि आम्ही आता पोहोचलोय शिंगरोबा मंदिर इथं, बघू शकता। घाम आलेला आहे कारण दमलोय खूप, ऊन पण लागतंय। तर मंदिराच्या इथं जरा पाय वगैरे पडू आणि मग पुढं जाऊ। हे बघा मंदिर, चला पाय वगैरे पुढे ये रे ये। इकडे आहे ना एक जरा थोडा अपघात झालाय, म्हणजे ट्रक होता ना तो खाली गेला आणि बघा हे लोक कसे काढतात, मटेरियल काढतात बघ कसे। ट्रक आहे ना पूर्ण खाली गेला, एकदम दरीत गेलाय। इथलं वरनं पण दिसत नाही, तो ट्रक आहे ना वरनं पण बघितलं तरी दिसत नाही, एवढा डेंजर गेलाय। आणि ड्रायव्हरने या साईडला उडी मारतात बोललं तरी। चला तर आपण चालूया, पुढे भेटूया आता, चला। तर आम्ही आता खंड्याच्या घाटाच्या इथं आलेलो आणि थोडं भूक लागले, मग भूक लागल्यामुळे आम्ही वडापाव घेतलेत खायला। घ्या रे एक एक वडापाव, एक एक घ्या बोललं, गप करून हात टाकला, लय भूक लागले। चला जरा वडापाव वगैरे खातो, नंतर थोडं अजून चालायचं आहे कारण लेट झालंय खूप। आता बसून राहिलो तर टाइमपास होईल। मी वडापाव खायचा एन्जॉय करतो, तुम्ही फक्त ब्लॉग बघायचा एन्जॉय करा। चला बाय। सो आता आम्ही आलोय आणि नाश्त्याच्या हॉल्टवर आलोय, नाश्ता करतोय। नाश्त्यामध्ये आहेत वाटाण्याची भाजी सफेद आणि पाव। या भाऊने इथे पाव घेतलेत बघा। असा का बसलाय तू? इकडे बघ। सो आता आम्ही नाश्ता करतो आणि आम्हाला पुढच्या हॉल्टवर जायचं आहे, तोपर्यंत खाऊया। चला बाय। आमचा नाश्ता करून झालाय आणि आता आम्ही सगळे ग्रुपने चालतोय आणि एक पोरगा असा आहे जो प्रेमात वेडा झाला, एकटाच चालतोय तो बघा। पालखीला आलाय हा, पालखीला आलाय प्रेम पागल, आणि हा एकटा काय करतोय काय समजत नाही। आणि हा पालखीला चाललाय, हा एकटाच आयटम सोबत बोलत चाललाय। आणि आपला हा भाऊ पण
खतरनाक चालतोय बाई बाकी दमत नाही पण अंगाने खतरनाक आहे पण चालतोय. भाऊला शायरी बिरी बोलायचे. टाटा मटण गोवाई तुझी करीन मी पालखी दर वर्षाचे वर्षाला आई गाव देवी माते तू पावते नवसाला. चला आता चालतोय बघा सही. चलो सो आम्ही आता इथं कोकम सरबत पियाला थांबले. मस्त सेवा इथं. हे बघा हा दादा कोकम सरबत पाचते सर्व पालखीवाल्यांना जे चालतात. हे बघा आम्ही आता कोकम सरबत पितोय आणि लिंबू सरबत पियालो पाण्यासारखं पण हे मस्त बनवलं. मी मला कॅन भरून घेतला एक. तू घे तुला कॅन भरून. बघा घेतला ना. चला पितो आम्ही. मी आता हॉल्टवर आलोय आणि डायरेक्ट जेवायला बसलो आणि इथं फोन बघा किती चार्जिंगला लावलेत आणि बाहेर डीजे वगैरे वाजतोय आवाज. आणि हा भाऊ काय बोल ना काहीतरी. रास खाल्ले आज बघा एक घेऊन ये ना अजून घेऊन ये. सो आता आम्ही बहिरी देवाच्या इथं चाललो आणि पायथ्याशी चाललो. इथं पालखी थांबले कारण डीजे वगैरे वाजवा वेगळं सामान बोलवतो आम्ही. पब्लिक बघा आमच्या इकडं या साईडला फुल पब्लिक आमची थांबलेली आहे. इकडं पब्लिक फुल पब्लिक आणि इकडं पालखी. ए गुलाल येतोय रे इथं. गुलाल उडतोय एवढे फुल पालखी बाई इकडं बाय. आता बहिरी देवाच्या इथे जरा थोड्यात 2-5-6 मिनिटं कितीतरी लागतील. आता इकडं जाणार तिकडं पालखी नाचणार गुलाल वगैरे सगळं उडवणार आम्ही. बँड वाजायचा थोडा वाट बघणार. या साईडला तिकडं बघा एक पंक्चर गाडी झाली. क्रिश उन्हाळा आता पंक्चर झालाय. हा खाली बस सांग त्याला काय झालंय. ब्रास बँड आता त्याला उठव नाचायला उठव. पाय घेत ना तिला असा का बसलाय पोरींसारखा. एक घंटा मागव ब्लॉगर येतात. तर मागडे 1 रुपया ना आला युट्यूबचा अजून. याला वजन सावरण झालंय.
फायनली आपलं माहेर घरी इकविराईचं हे पालखीचं भेट देऊन झालेली आहे आणि आता आम्ही परत निघालो आमच्या हॉल्टवर. तिकडं परत एकदा धुमाकूळ घालायचं, तिथं नाचायचं होतं पण एवढ्या गर्दीमुळे आमच्या वस्तू पण हरवल्या. तिथं फुल गर्दी होती ना, उभं राहायला जागा नव्हती. फुल आपली ही गँग आहे इकडं फुल वन साइड मध्ये मजा करून आलो. जय आई माऊलीचा, माझ्या एकविरा आईचा. आता आपण चाललो पण आपल्या हॉल्ट वर तिकडे जाऊन मस्त वगैरे जरा आता हातपाय धुतो, कारण इथं सगळा माखलोय गुलाला, लाल डोळ्या बिया टाकलाय सगळा गुलाल. तिकडे जाऊन हातपाय धुव्या, नंतरला परत बँड बाजा वाजवायचा आहे का आपण? हा म्हणजे नाचायचं आहे म्हणजे. ठीक आहे चला भेटू, बाय. आरती वगैरे करून झाली आणि आता आम्ही जेवायला घेतलं आहे. जेवायसाठी आज खूप खतरनाक असा मेनू आहे. श्रीखंड आहे, पुरी आहे, बटाट्याची भाजी आहे आणि हे पेन आहेत आणि जी डाळ होती ती मी घेतली नाही, नंतरला घेणार. आता हा जेवण एन्जॉय करतो, जरा भूक लागली आणि अवतार खूप घाणेरडा झाला आहे कारण अजून फ्रेश नाही झालो, कारण तिकडे लाईन लागल्याने जेवायची तयारी. जेवण चालू होतं मी जेवायला घेतोय, भूक लागली खूप. नंतरला आंघोळ करायचे. चला बाय.